नवी उमेद फेसबुक पेज आणि नवी उमेद युट्यूब चॅनलच्या गोलमेज गप्पा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सणावाराचा महिना, सणावाराचे महिने जवळ आलेले आहेत. दिवाळी आहे आणि दिवाळीनंतर सुरू होतो तो विवाहांचा काळ. आज असा विषय मी का काढते असं तुम्हाला कदाचित वाटलं असेल, कारण आज आपल्याकडे आलेले पाहुणे पण तसेच खास आहेत. आणि हे पाहुणे असे आहेत की ज्यांच्या विवाहाला घरातून विरोध होतो, ज्यांच्या विवाहात अडचणी येतात, जातीच्या, धर्माच्या किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या, अशा सगळ्या प्रेमी जोडप्यांना एकत्र आणण्याचं काम हे करत असतात. मी स्वागत करते के अभिजित यांचं. अभिजित, आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार. तुमच्यापैकी अनेक जण फेसबुकवरती असतील आणि फेसबुकवरती ऍक्टिव्ह असणाऱ्या, सामाजिक कार्यात रस असणाऱ्या अनेक जणांना अभिजितचं नाव माहिती असेल. गेल्या 9 वर्षांपासून राईट टू लव्ह नावाचा एक उपक्रम अभिजित चालवत आहेत, ज्यात जात, धर्म, लिंगविरहित प्रेम करण्याचा अधिकार आणि जोडीदार निवडीचा अधिकार यासाठी ते काम करतायत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही चळवळ पसरलेली असून आतापर्यंत जवळपास 200च्या वर आंतरजातीय आणि आंतरधर्मीय प्रेमविवाह त्यांनी लावून दिलेले आहेत. ह्याच्यात काउन्सिलिंग पासून, मुला मुलींच्या काउन्सिलिंग पासून, त्यांच्या कौटुंबिक काउन्सिलिंग पासून ते वेळप्रसंगी आर्थिक मदत सुद्धा करण्याचं काम यांची संघटना करते. तर यांचा राईट टू लव्ह नावाचा हा जो उपक्रम आहे, तर त्या बाबतीत आपण या कार्यक्रमात आणखीन जाणून घेणार आहोत. मला आणखीन एक सांगावं वाटतं की यापैकी 18 लग्न आंतरधर्मीय आहेत आणि नुकताच 2 समलिंगी मुलींसाठी सुद्धा जोडप्यांचं त्यांनी लिव्हिंगचं अग्रीमेंट सुद्धा करून दिलेलं आहे. अशा प्रकारे अत्यंत वेगळ्या प्रकारचं आणि प्रेम हीच मोठी क्रांती असते असं काहीतरी मानणारं एक काम अभिजित करतायत असं मला वाटतंय. तर आता आपण अभिजितकडेच जाऊयात आणि या कार्यक्रमाविषयी, त्यांच्या वेगवेगळ्या कामांविषयी जाणून घेऊयात. अभिजित, पुन्हा एकदा स्वागत आहे. मी पहिला प्रश्न असा विचारावा इच्छिते की राईट टू लव्ह या उपक्रमाची सुरुवात करावी असं का वाटलं? म्हणजे मुळात हे शब्द राईट टू लव्ह हे सुचलं कसं काय? आणि आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह हे महत्वाचे असतात असं तुम्हाला कोणत्या घटनेमुळे जाणवलं? काही वैयक्तिक अनुभव काय? खरं तर राईट टू लव्ह ची सुरुवात 2015 पासून झाली. एका कपलला मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही पुण्यात फर्ग्युसन रोडवर एक मोठी रॅली काढली होती. आणि ज्या संस्कृती रक्षकांनी त्या जोडप्याला मारहाण केली होती, त्या घटनेचा निषेध म्हणून ती रॅली काढल्यानंतर त्या रॅलीला आम्ही हे राईट टू लव्ह नाव दिलं होतं. खरं तर राईट टू लव्ह नावाच्या आधी राईट टू किस नावाची एक मोहीम आपल्या भारतामध्ये सुरू झाली होती. आणि त्याच्यामुळं राईट टू किस आणि नंतर आम्ही राईट टू लव्ह नावाने हे मोहीम चालू केली. 2015 पासून राईट टू लव्ह ची जरी सुरुवात झाली असली तरी या सगळ्याच्या पाठीमागे 2012 पासूनचे प्रयत्न होते. 2012ला आम्ही फेसबुकच्या माध्यमातून आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन मिळावं, जे काही प्रेमी युगल प्रेम करतात त्या प्रेम करणाऱ्या जोडप्यांना ज्या काही समस्या येतात त्या समस्याचं निराकरण कसं करता येईल, त्यांना जे काही अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी 2012 पासूनच आमचे प्रयत्न चालू होते. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही हे काम करत होतो. आणि याच्या पाठीमागे काही मित्रमंडळींचे पण अनुभव होते, काही वैयक्तिक पण अनुभव होते. या सगळ्या गोष्टींमधून आम्ही हे काम चालू केलं. आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटा म्हणजे आपल्या महापुरुषांचे विचार देखील आहेत. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर तुम्हाला आंतरजातीय विवाह करणं गरजेचं आहे. हा एक चांगला विचार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला. आणि त्याच्याबरोबर शाहू महाराज आहेत, महात्मा फुले आहेत, महात्मा बसवेश्वर आहेत. या सगळ्यांचे आंतरजातीय विवाहासंदर्भातले जे काही विचार आहेत त्या विचारांना घेऊनच आम्ही हे खरं तर काम सुरू केलं. इंटरेस्टिंग. मी असं वाचलं की तुमच्या कामाची संस्थात्मक नोंदणी करण्याचं काम तुम्ही नुकतंच केले. अनहद सोशल फाउंडेशन असं तुम्ही नाव दिलंय. पण सुरुवातीला म्हणजे तुमचा पण विद्यार्थी दशेचा काळ असेल, तुम्ही म्हणता 2012 पासूनच तसं आमचं काम सुरू झालेलं होतं. तर आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह लावणं हे आजही आपल्या समाजात खूप सोपी गोष्ट नाहीये. तर काय अडचणी आल्या? संस्थात्मक स्वरूप जेव्हा नव्हतं तेव्हा कुणाकुणाची मदत झाली? म्हणजे काही असे लक्षात राहण्यासारखे लग्नाचे प्रसंग किंवा काही किस्से असतील तर आमच्याशी शेअर करा. खरं तर राईट टू लव्ह ची सुरुवात ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस आम्ही सगळे पत्रकारितेचे विद्यार्थी असतील, काही समविचारी संघटनेचे मित्रमंडळी असतील, काही पुण्यातल्या सामाजिक चळवळींमध्ये काही कार्यकर्ते असतील, हे सगळे त्या 2015च्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ही रॅली झाल्यानंतर आम्ही जी आमची कोर टीम होती की ज्या रॅलीमध्ये जे आयोजन समितीमधले जे काही कार्यकर्ते होते त्यांनी आम्हाला असं सुचवलं की आमची अशी चर्चा झाली की याविषयी काम केलं पाहिजे. त्याच्यामुळं
ही लोक जी होती सामाजिक क्षेत्रातली जी काही मोजकी लोक होती सुरुवातीला, पण नंतर कालांतराने असं होतं की प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये बिझी होत गेला आणि त्याच्यामुळं प्रत्येक चळवळीला किंवा प्रत्येक सामाजिक कामाला एक चेहरा असावा लागतो आणि कुणीतरी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं असतं. तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलं तर तुम्हाला बाकीचे लोक सपोर्ट करतील. तर सुरुवातीच्या काळात जी लोक होती त्यांनी हळूहळू पाठीमागे गेले, नवीन लोक जोडत गेले. तर आता अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं जरी केस आली तर त्या जिल्ह्यातले सामाजिक कार्यकर्ते आमच्या संपर्कात असतात. तिथले ऍडव्होकेट लोक आमच्या संपर्कात असतात आणि अशा लोकांच्या माध्यमातून आम्ही हे केसेस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. पण हे संस्थात्मक स्वरूप देण्याच्या आधी की आम्हाला म्हणजे अशी कोर टीम फिक्स नव्हती. आम्ही 7-8 जणांची आमची टीम आलेल्या केसेसवर डिस्कशन करणं, काय सोल्युशन देता येईल, कपलचं काउन्सिलिंग कसं करता येईल, असं आमचं काम चालूच असायचं. पण आम्हाला अनेक अडचणी तशा आल्या की जोपर्यंत तुमची संस्था रजिस्टर होत नाही किंवा तुम्ही त्या संस्थेच्या चौकटीत तुमचं काम बसवत नाही तोपर्यंत तुमच्या कामाला कोणी सिरियसली घेणार नाही असं आम्हाला वाटलं. कारण ही एक मोहीम होती, हा एक उपक्रम होता की जो सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही जास्त जोर लावून सुरू केला. सो आमचे जे कॉन्टॅक्ट आहेत ते कॉन्टॅक्ट आता तुम्हाला विशेष वाटेल की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर आम्ही राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, अगदी आसाम आणि कोलकात्याच्या सुद्धा आम्हाला फोन आलेले आहेत गेल्या 9 वर्षांमध्ये. ते तिकडच्या पत्रकार मंडळींचे फोन आले असतील विविध कोर्ट घेण्यासाठी काय घटनेच्या संदर्भात किंवा केसेससाठी पण आम्हाला तिकडून फोन आलेले आहेत. पण एक तुमची जोपर्यंत संस्था होत नाही तोपर्यंत तुम्हाला अडचणी असतात. मग तुम्हाला एखादी चळवळ चालवण्यासाठी, एखादा उपक्रम चालवण्यासाठी तुम्हाला फायनान्शियल पण गरज असते. कारण आम्ही वर्षभरात आम्ही काम करून स्वतः जॉब करून आमच्या टीम मधले सदस्य या कामासाठी वेळ देतात. पण ज्यावेळेस एखाद्या कपलला तात्काळ जर मदत पाहिजे असेल तर फुल टाइम कार्यकर्ते पाहिजेत. त्याच्यामुळं 2022 पासून मी निर्णय घेतला की पूर्ण वेळ या चळवळीसाठी काम करावं. म्हणून 2018 पासून खरं तर आम्ही संस्था रजिस्टर करायची वगैरे असं म्हणायचो सारखं. पण अनेक जणांनी त्याला विरोध पण दाखवला. कारण की असं म्हणणं असायचं मित्रमंडळींचं किंवा जे सोबत असायचे की आपण एक चळवळ म्हणून एक उपक्रम म्हणून चालू केलं. जर ते संस्थात्मक स्वरूप दिलं तर त्याला आणखी वादविवाद किंवा हे सगळं होण्याची शक्यता असते. पण त्यातला सिरियसनेस फक्त मला माहित होता कारण माझं टेक्निकल जास्त भर असतो. टेक्निकल काम जास्त त्याच्यावर जास्त भर असतो की मोगमपणे कोणी काम करू शकतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक काम करणारे पण बरेचसे जण मंडळ आहेत. पण जोपर्यंत तुमची संस्था होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा सिरियसनेस येत नाही, त्याचं गांभीर्य येत नाही आणि हा उपक्रम चालवण्यासाठी एक फायनान्शियल पण गरज होती. कारण की वर्षातनं आम्हाला 3-4 प्रोग्राम्स घ्यायचे असतात. ते प्रोग्राम घेण्यासाठी आर्थिक पण ते पाठबळ पाहिजे आणि तुमची संस्था ज्यावेळेस होते त्यावेळेस तुम्हाला लोक पण मदत करतात. आतापर्यंत जे काही सोबत लोक असायचे त्यांच्याकडूनच आम्ही 1,500 रुपये जमा करून ही चळवळ पुढे नेण्याचं काम केलं. पण ज्यावेळेस मोठा कार्यक्रम घ्यायची वेळ येते त्यावेळेस मग आर्थिक बाजू आपली कमकुवत पडते आणि हे जास्त करून अवेअरनेसचं काम आहे. तर त्या अवेअरनेसच्या कामाला तुम्हाला प्रमोशनल मटेरियल पासून सगळ्या गोष्टींना पैसा हवा लागतो आणि त्याच्यामुळे हे एनजीओ फॉर्मॅटमध्ये बसवण्यासाठी संस्था रजिस्टर केली आणि हे करत असताना पण एक धर्मादाय अंतर्गत संस्था रजिस्टर न करता मी कंपनी सेक्शन 8 अंतर्गत ही संस्था रजिस्टर केली. त्याच्यामुळे आणखी टेक्निकल गोष्टी स्ट्रॉंग होतील भविष्यात आणि त्यासाठी आता संस्था रजिस्टर केल्यापासून अनेक लोक जोडत गेलेत. खरं तर 2च महिने झाले म्हणजे 1-1.5 महिना झाला संस्था रजिस्टर केल्यानंतर. जी लोक आतापर्यंत संपर्कात होती राईट टू लो मुळे ऍडव्होकेट्स लोक संपर्कात होते, सामाजिक कार्यकर्ते संपर्कात होते, काही विद्यार्थी गटाचे काही जे काय आपण सिनियर्स म्हणतो विद्यार्थी चळवळीतले मधले लोक जे काम करणार आहेत ते लोक संपर्कात होते. त्या सगळ्यांना एकत्र येऊन आम्ही आता एक कोर टीम बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. इंटरेस्टिंग आहे. मला थोडंसं असं जाणून घ्यायला आवडेल की नेमकं म्हणजे तुमचं काम कशा प्रकारे चालतं. आता राईट टू लव्ह, आता समजा कोणीतरी असं अडचणीत अडकलेलं जोडपं आहे ज्याला लग्न करायची इच्छा आहे
घरनं काही अडचणी आहेत किंवा जाती धर्माचं काही प्रॉब्लेम, तर काय म्हणजे ते तुम्हाला कसं अप्रोच करतात आणि पुढे कशी प्रोसेस असते? खरं तर सुरुवातीचा काळ 2015 पासून आम्ही सोशल मीडियावर एक फेसबुकचं पेज बनवून हे अवेअरनेसचं काम चालू केलं होतं. हं. आणखी एक ग्रुप आहे आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह चळवळ, त्याच्या माध्यमातून आम्ही अवेअरनेसचं काम चालू केलं होतं. आणि प्रत्येक जे काही महापुरुषांचे विचार वगैरे आहेत ते विचार टाकून आम्ही त्याच्याखाली आमचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचो, की जर तुम्हाला प्रेमात जर काही अडचण असेल तर आम्हाला संपर्क करा वगैरे म्हणून. तर गेल्या 9 वर्षांमध्ये आता कुणाला नंबर सोशल मीडियाच्या माध्यमातून नंबर मागण्याची कुणावर वेळ येत नाही आता. आता असं काम इतकं काम वाढले की तुम्हाला जर प्रेमात जर अडचणी असतील आणि तुम्ही कुठल्या जरी कार्यकर्त्यांना विचारलं तर आमचा नंबर त्यांच्यापर्यंत पोहोचतो कसाही. ज्यावेळेस कपल फोन करतात तर अगदी बेसिक प्रश्न असतात त्यांचे सुरुवातीला, हं. की आम्ही एकमेकांवर प्रेम करतोय, आम्हाला लग्न करायचंय पण घरच्यांचा विरोध आहे, तर तुमच्याकडून काय मदत होईल? आम्ही घरातनं पळून आलोय, तर तुम्ही आम्हाला काय मदत करू शकता? आम्ही काय करू? काय करू नये? तर हे असे प्रश्न असतात. किंवा घरच्यांनी डांबून ठेवलेलं आहे, तर यातनं कसं बाहेर पडू आम्ही? अ, आम्हाला भविष्यात लग्न करायचं, तर आम्ही काय काळजी घेतली पाहिजे आत्ताच? अशा प्रकारचे प्रश्न असतात आणि ज्यांना तात्काळ लग्न करायचंय म्हणजे सगळ्या फोन कॉल्स आल्यानंतर आम्ही फोनवर सगळी शहानिशा करतो. आमचे काही बेसिक प्रश्न आहेत. ते प्रश्न आम्ही त्यांना विचारतो. त्या प्रश्नांमधून जर आम्हाला असं वाटलं, की हे जेन्युइन कपल आहे आणि त्यांना लग्न करायचंय. याच्यामध्ये आम्ही बेसिकली हे बघतो, की कपल शिकलेले आहेत का? दोघांपैकी दोघं एकमेकांच्या पायावर उभे आहेत का? एक जरी असेल एकाच्या पायावर उभा, की चांगल्या ठिकाणी नोकरी पाहिजे. कारण की जर लग्न केलं त्यांनी तर भविष्यात त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही आली पाहिजे. दोघांनी संसार व्यवस्थित केला पाहिजे. एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघून त्यांचं लग्न लावून द्यायचंय का नाही लावून द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो. त्यांचे डॉक्युमेंट चेक करणं असेल, ह्या पण सगळ्या गोष्टी आम्ही बघत असतो. आणि त्याच्यानंतर मग त्या कपलला पुण्यात बोलवायचं, की त्याच ठिकाणी संबंधित जिल्ह्यामध्ये त्यांचं लग्न कुठं करता येईल, हे पण आम्ही प्रयत्न करतो. पण शक्यतो असं होतं, की संबंधित जिल्ह्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यातनं प्रेम प्रकरण आलं, तर त्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या जीवाला धोका असण्याचं जास्त कारण असतं. त्याच्यामुळं समोरासमोर आम्ही बोलवून म्हणजे आम्ही पुण्यात कपलला बोलवून घेतो. या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर म्हणजे डॉक्युमेंट चेक करण्यापासून आम्हाला ठाम विश्वास बसला, की हे सगळ्या बरोबर आहे. म्हणजे दोघांच्यात कोऑर्डिनेशन आहे. भविष्यात हे राहू शकतात एकत्र. ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा करूनच आम्ही त्यांना पुण्यात बोलवतो. आणि पुण्यात आल्यानंतर मग आम्ही त्यांचं अ, धार्मिक पद्धतीने जे काय असेल, आंतरजातीय विवाहांपैकी बोलतोय आपण फक्त. धार्मिक पद्धतीने त्यांचं लग्न लावून देतो आणि जर जिल्ह्यातलंच कपल असेल, पुणे जिल्ह्यातलंच, तर मग पुणे जिल्ह्यातलं कपल असेल, तर मग आम्ही त्यांना सुचवतो, की 1 महिना थोडंसं वेट करा. आपण कायदेशीर प्रोसेस म्हणजे ज्याला आपण स्पेशल विवाह स्पेशल मॅरेज ऍक्ट म्हणतो, त्याच्या अंतर्गत आपण लग्न करून देऊ किंवा कोर्ट मॅरेज त्याला लोक म्हणतात. त्या अंतर्गत आपण तुमचं लग्न करून देऊ, असं आम्ही त्यांना सुचवतो. आणि जे सोयीस्कर पडेल म्हणजे प्रत्येक केस ही त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते, की म्हणजे कोणत्या वेळी काय निर्णय घ्यायचा आपण. तर अशा प्रकारे आमचं काम चालू असताना आता अलीकडे आमच्याकडे डोमेस्टिक व्हायलन्सच्या पण केसेस आलेल्या आहेत. मागच्या 3-4 वर्षांपासून जे एलजीबीटीक्यू समुदायामधले जी काही लोक आमच्या संपर्कात आहेत, जे काही समविचारी संस्था संघटनेचे लोक आहेत, ते पण चांगले मित्रमंडळी असल्यामुळं त्यांच्याकडे आलेल्या केसेस ते देखील आमच्याकडे पाठवतात. आणि एकंदरीत अशा प्रकारचं आमचं काम आहे, जे वाढतंय आणि अ, दिवसाला ॲव्हरेज जर पकडलं गेलं तर 3 ते 4 कॉल्स आहेत. अ, प्रेम प्रकरणं असतील किंवा डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस असतील. जास्त करून प्रेम प्रकरणच असतात. पण त्याच्यामध्ये पण असं होतं, की फोन कोणत्या वेळी येईल सांगता येत नाही. म्हणजे रात्री 1:30-2 वाजता सुद्धा फोन रिसीव्ह करावे लागतात आणि घरच्यांना पण सवय झालेली आहे याची. कारण ती एक भीती असते आपल्याला, की जर मी एखाद्या जोडप्याचा जर फोन उचलला नाही आणि अ, मला दुर्दैवाने असं कानावर येऊ नये, की दुसऱ्या 2 दिवसांनी त्यांची एखादी बातमी आपल्याला वाचायला मिळेल, की प्रेमी-युगुलांनी आत्महत्या केली वगैरे. कारण त्यांना आधाराची गरज असते. त्यांना त्या क्षणी आधार महत्वाचा असतो. कोणतरी सोबत असणं त्यांना खूप मोठं वाटत असतं त्यावेळेस. त्यासाठी आम्ही तो आधार बनण्याचं आम्ही काम करतो आणि त्यांना दिलासा देतो, की तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही कुणालाही घाबरत नाही. कारण हा आपल्याला आपला संविधानिक अधिकार आहे. प्रेम करण्याचा अधिकार आहे, हवा तसा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. भले तो जोडीदार कोणत्याही जाती धर्मातला असेल, तरी पण अ, आपण तो निवडू शकतो आणि वेळोवेळी आपल्या इकडं
सर्वोच्च न्यायालयाने विविध कोर्टांनी सुद्धा निर्णय दिलेले आहेत की प्रेमाचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्याचं उल्लंघन कोणी करू नये किंवा त्यांच्यावर कोणी दबाव आणू नये त्या जोडप्यांवर वगैरे, अशी संविधानातील काही मूलभूत अधिकार घेऊन आणि सुप्रीम कोर्टाचे वेळोवेळी दिलेले जजमेंट घेऊन त्याचा आधार घेऊनच आम्ही आतापर्यंत हे काम करत आलो. इंटरेस्टिंग आहे सगळं खूपच. खरं तर कसं असतं की लग्न करताना जनरली आपल्या जातीतले, आपल्या धर्मातले असंच बघण्याकडे कल असायचा पूर्वीच्या काही काळापर्यंत. आता परिस्थिती बदलतीये. पण एकूणच मगाशी तुम्ही जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ दिला, तसं मला प्रश्न विचारायचा वाटतो की आपला आपला जात धर्म बाजूला ठेवून दोन वेगवेगळ्या संस्कृतीतल्या दोघांनी एकत्र येणं हे समाजाच्या प्रगतीसाठी कसं कारणीभूत आहे? म्हणजे त्याचा काय नेमका समाजासाठी उपयोग होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? आता आपण म्हणजे 2023 चालू आहे, आपण म्हणतो की आपण 21व्या शतकात वगैरे आहे आणि एवढं आधुनिक सगळं झालेलं असताना आपण या चांगल्या सुख सुविधा असणाऱ्या जगात आपण वावरतोय, जगतोय वगैरे. पण तुम्ही विचार करा की महात्मा बसवेश्वरांनी त्या काळात, म्हणजे त्याला जवळपास 350-400 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, महात्मा बसवेश्वरांनी त्या काळात आंतरजातीय विवाह लावून दिले. ज्या काळात जाती व्यवस्थाचं मूळ असं घट्ट रोवलं होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, त्या काळात महापुरुषांनी आंतरजातीय विवाहासाठी पुढाकार घेतलेला आहे. आणि मग आम्ही विचार करतो की हे जर, आणि आता तर आपल्याला संविधानातच आपल्याला अधिकार दिले, तर मग आपण का नाही हे करायचं? म्हणजे का आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करण्यासाठी जोडप्यांनी पुढे नाही यायचं? तर आम्हाला असं वाटतंय की जर हे संविधानिक अधिकार आहेत आपले आणि दोन जीवांना ते जर प्रेम करतायत, त्या दोन जीवांना जर एकत्र यायचं असेल तर कुणी त्यांना अडवू नये. कारण जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, महापुरुषांनी सांगितलं आपल्याला की जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल तर आंतरजातीय विवाह होणं गरजेचं आहे. आणि दोन संस्कृतीमधले दोन जीव, दोन मुलगा मुलगी जर एकत्र येत असतील, लग्न करत असतील, तर याच्यामुळं ते जाती जातीतला जो भेद आहे, जे तो नष्ट व्हायला मदत मिळणार आहे. दोन संस्कृतींची देवाणघेवाण होणार आहे. ह्याच्यामध्ये वैज्ञानिक कारण पण आहेत की तुम्ही जन्माला घातलेलं जे अपत्य आहे ते सुद्धा सदृढ आणि चांगलं जन्माला घालू शकता तुम्ही. असे देखील वैज्ञानिक देखील कारण आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं जास्त की हे मग इमोशनल इंटेलिजन्स जास्त असणारं मूल जन्माला येतं असं. हो. IQ ही चांगला असतो आणि मुळात तेच तुम्ही म्हणलात तसं दोन्हीकडच्या आजोळचं वातावरण, दोन्ही संस्कृतींची ओळख होते त्या मुलाला. आणि मुळात हे आहे काही जो काही भेद मानला जातो आपल्याकडे, तर तो अगदीच महत्वाचा आहे. त्यामुळे खरी गोष्ट आहे. येस. बरं. खूपच इंटरेस्टिंग आहे. मला आणखीन एक विचारायचंय की नुकतंच मी वाचलं की म्हणजे जात धर्माचे तर आहेच आहेत, म्हणजे ते सुद्धा त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही सध्या समलिंगी व्यक्तींच्या प्रेमाला पाठिंबा देण्यासाठी काही जणांचे लिव्ह इन करारही करून दिलेत. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाकडून अजून आपल्याकडे भारतात काही समलिंगी विवाहाला परवानगी मिळालेली नाहीये, पण लिव्ह इन साठी तुम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. तर ही तुमची भूमिका आणि तुम्ही उचललेल्या एका पुढच्या पावलाबद्दल सांगा आम्हाला थोडस. हा, म्हणजे आपल्या इकडे सर्वोच्च न्यायालयाने जे काही वेळोवेळी जजमेंट दिलेले आहेत की तुम्ही लग्न न करता पण लिव्ह इन रिलेशनशिपच्या कायद्यानुसार तुम्ही एका छताखाली नवरा बायको सारखं राहू शकता. तर हे सगळे जजमेंटचा आधार घेऊनच आम्ही ठरवलं की जर आपल्याकडे काही जोडपे असतील आणि त्यांनी गरज नाही की आलेल्या प्रत्येक जोडप्याचं लग्नच लावून दिलं पाहिजे, अशी काही गरज नाही. त्यांना वेळ पण दिला पाहिजे, त्यांना भविष्याचा विचार करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. जोपर्यंत त्यांचं ठाम मत होत नाही त्यासाठी पण वेळ दिला पाहिजे त्यांना. आणि त्यासाठी मग आपल्याकडे दुसरं आहे की लग्न जर करायचं नसेल आणि तर तुम्ही लिव्ह इन अंतर्गत तुम्ही एकत्र राहू शकता. तर ते लिव्ह इनचे अग्रीमेंट सुद्धा आम्ही करून देण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग असं आहे की मी मगाशी जसं म्हणलं की LGBTQ समुदायामधले पण काही जोडपी आमच्याकडं फोनवर संपर्क करतात, आमच्याकडे येतात. तर हे जे पहिलं जे आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपचं अग्रीमेंट करून दिलं समलिंगी जोडप्याचं, ते नागपूर आणि गोंदियामधल्या त्या दोन मुली होत्या, ज्याला आपण लेस्बियन म्हणतो. त्या दोन मुली होत्या. त्या दोन मुलींनी आम्हाला संपर्क केला आणि त्याच्या पाठीमागची स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे की ते पोलीस स्टेशन आणि रात्री 1:30-2 वाजता आम्ही सिनियर अधिकाऱ्यांशी बोललो की तुम्हाला, म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला अधिकार नाही की या दोन मुलींना तुम्ही असं थांबून ठेवू शकत नाही पोलीस स्टेशनमध्ये.
तर मग हे फार इंटरेस्टिंग सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्यानंतर मग ते जोडपं आम्ही पुण्यामध्ये बोलवून घेतलं आणि पुण्यामध्ये त्यांचं लिव्ह अग्रीमेंट करून दिलं. त्याच्यानंतर मुंबईमधल्या एका जोडप्याचं आम्ही लिव्ह अग्रीमेंट करून दिलं. आणि आता आमच्याकडे एलजीबीटीक्यू समुदायामधले बऱ्याचशा केसेस आम्ही आता हँडल करतोय. की आपल्या इकडे सर्वोच्च न्यायालयाने जरी सांगितलं असेल की विवाह नाहीत करू शकत समलिंगी जोडपं, तर मग त्यांच्यासाठी चांगला आधार आहे की तुम्ही लिव्ह इन चा अग्रीमेंट करून तुम्ही एकत्र नवरा बायको सारखं किंवा एखादं जोडपं म्हणून तुम्ही एका छताखाली अ, संमतीने राहू शकता. अभिजित, खरंच इंटरेस्टिंग आहे सगळं. आणि तसं बघायला गेलं तर आव्हानात्मक पण आहेत या सगळ्या गोष्टी, की हे सोपं नाही. अनेकदा यात वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क पण असणार आहेत, कारण अशा गोष्टींना समाज इतक्या सहजासहजी स्वीकारत नाही. ते म्हणजे समलैंगिकांचं लिव्ह असो किंवा आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह असो, तर ते सोपं नाही. तर या ह्याच्यात शेवटाकडे येताना मी एक प्रश्न विचारू इच्छिते, की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघतोय की तुमचं नाव तुम्ही के अभिजित असं लिहिता. तर जात धर्म विरहित, म्हणजे आपल्याला आडनाव नकोय म्हणून तुम्ही अशी भूमिका घेतलेली आहे की काय, हे आम्हाला थोडस जाणून घ्यायला आवडेल हे सुद्धा. तुम्ही जर बघितलं तर सोशल मीडियावर तो ट्रेंड चालू झाला होता की आपलं नाव, आईचं नाव आणि वडिलांचं नाव अगदी. लावायचं. मला वाटते 2012 वगैरे 10 पासूनच तो ट्रेंड चालू झाला होता हळूहळू. त्याच्यानंतर आम्ही सगळेच आमच्या मित्रमंडळींनी ते नाव चेंज केलं होतं. आपलं नाव, आईचं नाव आणि वडिलांचं नाव असं लावलं होतं. पण ज्यावेळेस 2015ला आम्ही राईट टू लव्हची रॅली काढण्याचं ठरवलं, त्यावेळेस आम्हाला पत्रकं छापायची होती आणि आम्ही 2 मित्र इनिशिएटिव्ह घेत होतो या संपूर्ण रॅलीचं. तर त्याच्यामुळं मला असं वाटलं की त्यावेळेस की जर आपलं आडनाव जर लावलं त्या ठिकाणी, तर पुण्यामध्ये अशी पद्धत आहे की तुमच्या आडनावावरनं पण जज करतात की कुठली चळवळ आहे, कुठली मुवमेंट आहे, कुठला ग्रुप आहे, मग तिथं कुठली लोक आहे. ते नकळतपणे लोकांचा तो माइंडसेट झालेला आहे. विशिष्ट आडनावाची लोक म्हटली की मग हे सगळे या विचारसरणीचे आहेत. तर मग मी असं ठरवलं की थोडस साऊथ इंडियन आणि आपला लुक पण आहे तसा साऊथ इंडियन टाईप. तर मी म्हटलं की चला आपण के अभिजित नाव लावूया. आणि सोशल मीडियावर नाव तसंच होतं पूर्वी की अभिजित अलका पितांबर वगैरे म्हणून असं नाव होतं माझं. पण नंतर मग मी ते सगळीकडचंच नाव, त्या रॅलीमुळे एक ओळख मिळाली. त्या रॅलीला राईट टू लव्हच्या नावाला एक ओळख मिळाली, त्याच्यामुळं ते नाव कंटिन्यू केलं. आणि त्याचा उपयोग आणि त्याचा फायदा पण मला त्या नावामुळे होतो. कारण लोकांना लवकर कळत नाही की हा माणूस कोण आहे. त्याच्यामुळं विशिष्ट सगळ्याच जाती धर्मातल्या केसेस येत आहेत. त्याच्यामध्ये कोणी अंदाज पण लावू शकत नाही. कदाचित बोलण्यावरनं, दिसण्यावरनं लोक अंदाज पण लावतात. पण ते मला ते पुण्यात आल्यापासून ते प्रकर्षाने जाणवलं की लोकांना नकळतपणे तुमचं नाव सांगितलं तरी अ, न ऐकल्यासारखं नाव, पूर्ण नाव काढून घेण्यासाठी न ऐकल्यासारखं करतात, पूर्ण नाव काढून घेतात. लोकांचा दृष्टिकोन पण बदलतो. हे आपल्याला जरी आताच्या काळात वाटत नसलं की असं कुठं असतं का, आताच्या काळात असं होत नसेल, पण अजूनही लोक त्या माइंडसेट झालेले आहेत त्या लोकांचे तसे त्या प्रकारचे. त्याच्यामुळे या चळवळीसाठी के अभिजित नाव, आणि ते सगळीकडेच नाव मी के अभिजित. सोशल मीडियावर तर सगळीकडे के अभिजितच नाव दिसेल माझं. ओके. इंटरेस्टिंग आहे सगळंच. आणि मी मगाशी म्हणलं तसं की अगदीच शेवटाकडे आता आपण येतोय की हे काम अजिबात सोपं नाहीये. समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांकडनं वेळोवेळी तुम्हाला विरोध होत असेल, प्रसंगी पोलीस स्टेशनला जावं लागत असेल, तुम्ही म्हणलात तसं अपरात्री मध्यरात्रींचे फोन, आणि पुन्हा म्हणजे एक अगदी टिपिकल लोक असतात त्यांचा एक हे असतो की हे असे प्रेमविवाह काही टिकत नाही, किंवा आंतरजातीय आंतरधर्मी तुम्हाला काही दिवसांसाठी वाटतं प्रेम आहे, पण संसार ही गोष्ट करायला लागल्यावर गोष्टी कळतात. तर एक त्याही प्रकारचं कुठेतरी प्रेशर की आपण ज्यांची लग्न लावून देतोय ते निभावू शकतील का नाही. तर या सगळ्याचा आणि बाकी समाजाचं प्रेशर की तुम्ही यांचे विवाह का लावून दिलेत, किंवा काय कुठलंही राजकीय दबाव असेल, गुंडांचा दबाव असेल, अशा वेगवेगळ्या आव्हानांना तुम्ही कसं सामोरं जाता आणि कशी वाटचाल, म्हणजे असे काही अनुभव, नाव तुम्ही बदलून सांगितलं तरी चालेल, असा एखाद दुसरा अनुभव काही शेअर करू इच्छिता का, आणि तरी हे काम का करावं असं वाटतं कंटिन्यू. मुळात अनुभव तर खूप आहेत. कारण की तुम्ही मग म्हणाला तसं की हे काम करत असताना पोलीस स्टेशनला जाणं, तुम्हाला विशेष वाटेल, पुण्यातल्या एका पोलीस स्टेशनने आमच्यावर मानहानी सुद्धा
दावा दाखल केला होता की तुम्ही पोलीस स्टेशनची बदनामी करताय म्हणून. कारण की घटना पण तशाच होत्या की एखाद्या जोडप्याला तुम्ही मध्यरात्री एखाद्या विशिष्ट ठिकाणावरून ताब्यात घेणं, ज्या जोडप्याने लग्न केलेलं आहे त्यांना तुम्ही वेगळ्या प्रकारे ट्रीट करणं, तुमच्या पोलिसांच्या कामासंदर्भात शंका उपस्थित होतील अशी कामगिरी पोलिसांनी केली असताना मग आम्ही आक्षेप घेतला त्या संदर्भात पोलीस स्टेशनवर. तर पोलिसांनी आम्हाला तुम्ही पोलीस स्टेशनची बदनामी करताय किंवा मानहानी करताय म्हणून त्यांनी आम्हाला तसं ते लेटर पाठवलं होतं. तर अशा अनेक अडचणी येतात आणि काही घटना तर अशा आहेत की त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनच्या सहकाऱ्यांनी म्हणजे पोलीस स्टेशन मधल्या लोकांनी आम्हाला घरापर्यंत आणून पोहोचवलेलं आहे की तुम्ही आता म्हणजे घटना अशी झाली होती की आंतरधर्मीय केस होती आणि त्या आंतरधर्मीय केसमध्ये सगळं राजकीय वळण लागलं होतं. कारण की मुलीच्या बाजूने स्थानिक आमदार उभा राहिले होते, ते पोलीस स्टेशन पर्यंत आले होते आणि मुलाच्या बाजूने कोणीच नव्हते. पोलीस स्टेशनच्या बाहेर जी मुलगी होती तिच्या बाजूने राजकीय सगळी लोक असल्यामुळे पोलीस स्टेशनच्या बाहेर 60-70 लोकांचा मॉब जमा झाला होता. आमचे काही कार्यकर्ते पोलीस स्टेशन मध्ये होते, आमदार पोलीस स्टेशन मध्ये होते आणि आमदार सांगतायत की आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न झालेलं ज्यांनी स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत लग्न केलं होतं त्यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं. तर आणि आमदार म्हणतात की काय नाही होत, वेगळं व्हायला काय अडचण आहे, की तुम्ही समजून घ्या की वातावरण किती बिघडू शकते या ठिकाणी. बरेचशा वादविवाद होऊ शकतात, भांडणं होऊ शकतात, त्यामुळे याच्यामध्ये एखाद्याचा जीव जाऊ शकतो. तर तुम्ही ह्यांचं लग्न या भिंतीमध्ये संपवू आपण लग्न आणि या दोघांना वेगळं करू. असे जर लोकप्रतिनिधी जर आमच्यावर दबाव टाकत असतील तर काय. पण त्यावेळेस पोलीस स्टेशनने आम्हाला सहकार्य केलं, पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं आणि जोडप्यांना आणि आमच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन मधून पोलीस संरक्षणामध्ये आम्हाला बाहेर काढलं. एका प्रकरणामध्ये ज्यावेळेस मी स्वतः त्या केस हँडल करायला गेलो होतो आणि त्या ठिकाणी कुठून तरी त्यांना लिंक लागली आणि मुलीच्या घरचे पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी आले. पण मुलीला आम्ही म्हटलं, पोलिसांना आम्ही सांगितलं की मुलीचा जबाब ऐकून घ्या तुम्ही. मुलीवर कुठल्या प्रकारचा दबाव नाही, मुलीनं कुठल्या प्रकारचं नशापाणी केलेलं नाही, तिला कुणीही इमोशनल ब्लॅकमेल केलेलं नाही, तिचा स्वतःचा निर्णय आहे, ती सज्ञान आहे, ती शिकलेली आहे आणि तुम्ही कुठल्या प्रकारचा दबाव तिच्यावर आणू शकत नाही. वाटल्यास आम्ही पोलीस स्टेशनला येऊन जबाब देतो. लग्नाच्या ठिकाणावरून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनमध्ये तिचा जबाब घेतला आणि कुठल्याही सज्ञान व्यक्तीने जर सांगितलं की जरी त्यांचं लग्न नसेल झालं तरी पण, आणि जर ती मुलगी म्हणत असेल की मला या मुलासोबतच राहायचंय आणि मला याच्यासोबतच लग्न करायचंय, तर तुम्ही त्यांना अडवू शकत नाही. आणि ठामपणे त्या मुलीने घरच्यांसमोर आणि पोलीस स्टेशनला तिने जबाब दिल्यानंतर पोलिसांनीही आम्हाला सहकार्य केलं. कारण मग आम्ही अशा प्रकरणांमध्ये कायद्याचा आधार घेतो, कायदेशीर आमचे सल्लागार आहेत त्या लोकांचा सल्ला घेतो आणि मुळात आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून काम करत असल्यामुळं कोणालाच घाबरत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये मग पोलिसांना पण वेळोवेळी त्यांचे त्यांची बोलणी सुद्धा खावी लागतात आम्हाला, की मग तुमची संस्था नाही, कसं काम करताय तुम्ही. मग त्याच्यासाठी मग आम्ही थोडं संस्था पण स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तर बऱ्याचशा अडचणी आहेत त्याच्यामध्ये, पण आता मला वाटतं की संस्था सुरू केल्यानंतर मला वाटतं या अडचणी पण कमी होतील, कारण ती एक वेगळी ताकद पण आपल्याला मिळते. आणि तुम्हाला विशेष वाटेल की ज्यावेळेस हे सगळं काम मी संस्थेत तयार करताना जे काही आपले ध्येय उद्दिष्ट असतात, ज्यावेळेस आपण हे बनवतो सगळं, जे आपण त्याला एमओए म्हणतो, त्यावेळेस जवळपास मला चार चार वेळा या सगळ्या गोष्टींना रिजेक्शन आलेलं आहे गव्हर्नमेंट कडून, की अशा प्रकारचं काम कसं असू शकतं, की त्याच्यातल्या काही काही गोष्टींवर आक्षेप घेतले गेले. पण कायदेशीर सल्ला घेऊन मग मी त्या शब्दांची फक्त फेरफार करून मी परत त्याच गोष्टी अप्रूव्ह करून घेतल्या. पण आपण बघितलं की संस्था रजिस्टर करायची म्हटलं तर कोणीतरी एज्युकेशन, हेल्थ, एन्व्हायरमेंट किंवा वुमन एम्पॉवरमेंट वर काम करतं, चाइल्ड सेफ्टीवर काम करतं, त्यांच्या हक्कांसाठी काम करतं. पण हे माझं काम पूर्णपणे वेगळं असल्यामुळं संस्थेच्या नावापासून ते काही गोष्टींवर आक्षेप घेण्यापासून ते सुरू झालं. 1 महिन्याची प्रोसेस मला 75 दिवसांपर्यंत गेली होती आणि शेवटी झालं, ते अप्रुव्हल झालं. आणि मला वाटतं की हे काम वाढलं पाहिजे, आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह झाले पाहिजेत, याचे फायदे पण अनेक आहेत. पण आपल्या इकडं त्या आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांना घेऊन राजकारण पण केलं जातं. मग आपल्या इकडं लव्ह जिहाद वगैरे या सगळ्या गोष्टी नसणाऱ्या गोष्टी पुढे केल्या जातात आणि त्याला कुठलाही आधार नसतो. आणि राजकीय फक्त पोळी भाजून घेण्यासाठी हे राजकीय लोक
स्टडबाजी करतात असे सगळे मुद्दे घेऊन. आणि ही ताकद वाढली पाहिजे, म्हणून हे काम म्हणजे आम्ही जे करतोय काम, हे काम वाढलं पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही वेळोवेळी लोकांना आव्हान पण करतो की तुम्ही आमच्या सोबत या, आपल्याला सगळ्यांना मिळून हे काम पुढे न्यायचंय. खरं आहे अभिजित, म्हणूनच म्हणजे या सगळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवरती तुमचं काम खूपच जास्त महत्वाचं आहे. की कसं आहे की कुठलाही जात, धर्म, वंश, तुमची आर्थिक परिस्थिती या सगळ्याच्या पलीकडे माणूस म्हणून एकमेकांविषयीचं काय प्रेम आणि आत्मीयता वाटते, याच गोष्टी शेवटी मॅटर करतात. आणि तुम्ही मगाशी म्हणलात तसं की जसे या विवाहांची संख्या वाढत जाईल तसं तसं लोकांचा इतर जातींबद्दल, इतर धर्मांबद्दल बघण्याचा जो दूषित दृष्टिकोन असतो तो आपोआप कमी होत जाईल. जोवर तुम्ही अनुभव घेत नाही स्वतःच्या आयुष्यात तोवर या गोष्टी कळू शकत नाहीत दुर्दैवाने काही जणांना. पण ही खूप चांगली सुरुवात तुम्ही करताय आणि राईट टू लव्हला आणि तुमच्या अनहद सोशल फाउंडेशनला आमच्या नवी उमेद तर्फे खूप खूप शुभेच्छा. तुमचं काम असंच चालू राहू आणि बहरत राहू. थँक्यू सो मच, तुम्ही आज नवी उमेदसाठी वेळ दिलात, आमच्या गोलमेज गप्पांना आलात. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.